अंमली पदार्थाचे सेवन करून नशा करणाऱ्यांवर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा। मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बालवयात नशा घेण्याचे प्रमाण वाढत आहे। वेगवेगळ्या अंमली पदार्थांचे सेवन करून नशा करण्याचे प्रमाण मूल तालुक्यात वाढत असल्याने भविष्यात मूल तालुक्यात गुंडागिरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे नशा घेणाऱ्या अल्पवयीन मुलांवर व अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्याची आता गरज निर्माण झाली आहे। मूल तालुक्यातील काही गावांमध्ये आणि विशेषतः मूल शहरात काही अल्पवयीन मुले नशेच्या आहारी गेलेले आहेत। वेगवेगळ्या अंमली पदार्थांचा वापर करून नशा घेतली जात आहे। शाळकरी मुलं फेविकल, सोल्युशन यासारख्या वस्तूंचाही नशेसाठी वापर करत असल्याचे दिसून येत आहे। यामुळे अशा प्रकारे नशा करणाऱ्यांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बाळगता येत नाही। मूल तालुक्यातील काटवंद रोड, कोसंबी रोड, मारोडा रोड, ताडाडा रोड, नवभारत शाळाजवळ, कर्मवीर महाविद्यालयाचे पटांगण, रेल्वे स्टेशन, शाळकरी मुलांसह काही मुलं चरस, गांजा, सुट्टा यासारख्या अंमल पदार्थांचे सेवन करून मोठ्या प्रमाणावर नशा करीत असताना आढळून येत आहेत। यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यापूर्वी आपण चौकशी करून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करा आणि तसेच विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी विनंती माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ तसेच मित्र परिवार यांनी प्रशासनाकडे केली आहे। मूल तालुक्यामध्ये एका लहान वयामध्ये मुलं खूप बिघडून राहिलेले असल्यामुळे आणि ते लहान मुलं ह्या देशाचं भविष्य आहे, मूल शहराचं भविष्य आहे आणि त्याचा उज्ज्वल भविष्य हा कुठेतरी अंमली पदार्थाचा वापर होत असून त्यांच्या जो भविष्याचा प्रश्न आहे आणि आपल्या मूल शहराचा प्रश्न आहे। आणि ह्या अंमली पदार्थाचे जो वापर आहे त्यांच्यामुळे मूलमध्ये गुंडागर्दी, गाड्या जोरात चालवणे, ट्रिपल सीट नेणे, गुंडागर्दी करणे आणि कोणालाही मारहाण करणे याकरिता आम्ही आज पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन देऊन निवेदनाद्वारे त्यांना विनंती करण्याकरिता आलो की हे जे आज मूलमध्ये प्रकार चालू आहे याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि याची जे मूल शहरामध्ये जागोजागी ठिकठिकाणी याची विक्री जे होत आहे त्याच्यावर सुद्धा आळा बसला पाहिजे, त्या लोकांवर कारवाई झालेली पाहिजे। आणि मूलमध्ये जे स्पॉट आहे की बाबा कोसंबी रोड, मारोडा रोड, सोमनाथ रोड, आपला नवभारत शाळेची जे जुनीवाली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आपल्या तलावाची पाड, रेल्वे स्टेशन या अशा अनेक ठिकाणी मुलं अशा अंमली पदार्थाचं सेवन करून आपला स्वतःचं भविष्य आणि आपल्या आईवडिलांचं सुद्धा भविष्य हा अंधारात करून राहिलेला आहे। हा कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्यांचा उज्ज्वल भविष्य चांगला राहिला पाहिजे, त्यांच्या आईवडिलांना त्याची मदत मिळाली पाहिजे। याकरिता आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून आज आम्ही निवेदन देतो।